कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात सध्या एक प्रश्न जोरदार चर्चेला जातोय. पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटला. भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्यानंतर सुरू झालेला श्रेयवाद हा एक धार्मिक स्थळाच्या प्रश्नावरून आहे का, की त्यामागे आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक वर्चस्वाची लढाई आणि भविष्यातील मोठी राजकीय रणनीती दडलेली आहे. महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं चित्र दाखवलं जात असलं तरी पडद्यामागे वेगळंच काही सुरू आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यातील संघर्ष हा फक्त दोन नेत्यांमधील स्पर्धा आहे, की त्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी मित्र पक्षांच्या नात्याचं खरं स्वरूप समोर येत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कल्याण डोंबिवलीतील दिसणारा हा संघर्ष उद्याच्या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा दाखवतोय का? नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. डोंबिवलीतील पिंपळेश्वर महादेव मंदिराचा प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता. 70च्या दशकात संपादित झालेल्या जमिनीपासून सुरू झालेला हा विषय अखेर राज्य सरकारच्या निर्णयानंतर मार्गी लागला. मंदिर ट्रस्टला जमीन देण्याचा निर्णय झाला आणि भाविकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा निर्णयापेक्षा त्या निर्णयाचं श्रेय कोण घेतं याचीच जास्त चर्चा होते. पिंपळेश्वर मंदिराच्या प्रश्नातही अगदी तसंच झालंय. सूत्रांच्या माहितीनुसार मंदिराचा प्रश्न सुटल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मोठा धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू होती. मात्र त्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंदिरात संकल्पपूर्ती महापूजेचं आयोजन केलं. मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले. राजकीयदृष्ट्या हा कार्यक्रम लक्षवेधी ठरला. त्यानंतर काही दिवसांनी श्रीकांत शिंदे यांनी मंदिरात अभिषेक आणि रुद्रपाठ केला. बाहेरून पाहिलं तर हे दोन धार्मिक कार्यक्रम वाटू शकतात, पण कल्याण डोंबिवलीच्या राजकारणावर लक्ष ठेवणाऱ्यांना त्यामागचं राजकारण लगेच समजतं. कारण हा संघर्ष आजचा नाही. रवींद्र चव्हाण आणि श्रीकांत शिंदे यांच्यातील स्पर्धा गेली अनेक वर्षे चर्चेत आहे. महायुतीमध्ये एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर दोघांचं राजकीय अस्तित्व वेगळं आहे. डोंबिवलीतील भाजपचं संघटन उभं करण्यात रवींद्र चव्हाण यांची मोठी भूमिका मानली जाते, तर दुसरीकडे कल्याण ठाणे पट्ट्यात एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रभाव निर्विवाद मानला जातो. त्यामुळे प्रत्येक मोठ्या निर्णयानंतर श्रेयवाद उफाळून येणं आता नवीन राहिलेलं नाही. पण या संपूर्ण प्रकरणाकडे फक्त मंदिराच्या प्रश्नातून पाहणं म्हणजे मोठं चित्र न पाहणं होईल. कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळाच प्रवाह दिसतोय. मित्रपक्ष एकत्र असतात, सत्ता एकत्र चालवतात, मंच एक असतो, पण स्थानिक पातळीवर प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. भाजप त्याला अपवाद नाही. राज्यात सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप स्वतःचं संघटन आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांचं महत्त्व वाढलेलं दिसतंय. राजकीय वर्तुळात अशी चर्चा वारंवार ऐकायला मिळते की ठाणे आणि कल्याण हा प्रदेश एकनाथ शिंदे यांचा सर्वात मजबूत बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनेतील बंडानंतर उभी राहिलेली त्यांची राजकीय ताकद याच पट्ट्यात सर्वाधिक प्रभावी आहे. त्यामुळे या भागात भाजपची स्वतंत्र ताकद उभी राहणं हे भाजपसाठीही महत्त्वाचं आहे. परिणामी स्थानिक पातळीवर स्पर्धा निर्माण होणं स्वाभाविक आहे. याच कारणामुळे पिंपळेश्वर मंदिराचा विषय अचानक इतका चर्चेत आलाय. कारण तो केवळ धार्मिक प्रश्न राहिला नाही, तो राजकीय संदेश देण्याचं माध्यम बनलाय. कोणाचा प्रभाव अधिक, कोणाचा पाठपुरावा जास्त, कोणाचं संघटन मजबूत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मतदारांच्या मनात श्रेय कोण घेणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंकडून सुरू आहे. या चर्चेला आणखी वेग मिळाला तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंदिर भेटीनंतर. मंदिराच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याचं विशेष कौतुक केलं. त्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले. काहींनी हा केवळ प्रशासकीय पाठपुराव्याचा गौरव असल्याचं म्हटलं, तर काहींनी त्यामागे राजकीय संदेश शोधण्याचा प्रयत्न केला. कारण स्थानिक पातळीवरील अशा घटनांना प्रतिमात्मक महत्त्व असतं. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या महापालिका केवळ स्थानिक संस्था नाहीत, त्या राज्यातील राजकीय ताकदीचं प्रतीक मानल्या जातात. कोणाचा प्रभाव किती आहे, कोणाचं संघटन मजबूत आहे आणि कोणाला जनतेचा कौल मिळतो याचं सर्वात मोठं मोजमाप या निवडणुकांमधून होतं. त्यामुळे प्रत्येक निर्णय
प्रत्येक प्रकल्प, प्रत्येक कार्यक्रम आणि प्रत्येक श्रेयवादाला राजकीय अर्थ प्राप्त होतो. कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातही सध्या तेच चित्र दिसतंय. एका बाजूला भाजप आपली संघटनात्मक ताकद वाढवत आहे, दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट आपला प्रभाव कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दोघेही एकाच आघाडीत असले तरी स्थानिक पातळीवर स्पर्धा सुरूच आहे. आणि म्हणूनच पिंपळेश्वर मंदिराचा प्रश्न सुटल्यानंतरही त्यावरून निर्माण झालेला श्रेयवाद चर्चेचा विषय ठरतो. एकंदरीत पाहिलं तर पिंपळेश्वर मंदिराच्या जमिनीचा प्रश्न सुटला असला तरी त्यातून निर्माण झालेली राजकीय चर्चा अजून संपलेली नाही. उलट त्या निमित्ताने कल्याण डोंबिवलीच्या राजकारणातील जुने संघर्ष पुन्हा एकदा प्रकाश झोतात आहेत. महायुतीमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं चित्र दिसत असलं तरी स्थानिक पातळीवर वर्चस्वाची स्पर्धा कायम आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या काळात कल्याण डोंबिवलीत घडणाऱ्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे केवळ स्थानिक घटना म्हणून नव्हे तर महाराष्ट्राच्या व्यापक राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहावं लागेल. कारण कधी कधी एका मंदिराच्या श्रेयवादातूनही मोठ्या राजकीय लढाईची चाहूल मिळत असते. तरी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.